हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेसाठी भाजपच्या 23 जागा पक्क्या। भाजपकडून 23 लोकसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची घोषणा। विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। बारामतीच्या जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची घोषणा नाही। भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता, चर्चांना उधाण। भाजपकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी निरीक्षकाची नेमणूक नाही। दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता। मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्याची प्रयत्न करणार प्रमोद सावंत यांचं वक्तव्य। तर रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरेही आग्रही। मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय। टीव्ही9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा। तर घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र, शहांची इंडिया आघाडीवरही टीका। मुंह में राम बगल में ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी। उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात, सत्तेसाठी हावरेपणा सुरू असल्याची ही टीका। महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक। लोकसभा जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार। शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकरांच्या संपर्कात। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा। पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। महिला बचत गटाच्या कार्यक्रमासह मोदींच्या हस्ते आज विविध योजनांचा शुभारंभ। 2 लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार। यवतमाळमधील मोदींच्या सभास्थळी राहुल गांधींचे स्टिकर्स असलेल्या खुर्च्या। राहुल गांधींच्या नागपुरातील सभेत वापरण्यात आलेल्या खुर्च्यांवर स्कॅन टू डोनेट अशा आशयाचे स्टिकर्स। फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं? भाजप कार्यकर्त्यांकडून संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील वर्तमानपत्रात जाहिरात। पुण्याच्या मंचरमध्ये 4 मार्चला अजित पवारांची सभा। सभेच्या नियोजनासाठी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मंचरमध्ये बैठक। जेपी नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला मार्गदर्शन करणार। मोदींच्या विकसित भारताबाबतही तरुणांना माहिती देणार। मुंबईतील शिक्षकांद्वारे अजूनही निवडणुकीचं काम सुरूच। मुंबई आणि उपनगरातील शिक्षक अजूनही निवडणुकीच्या कामात व्यस्त। 1 मार्चपर्यंत पशूंचं इयर टॅगिंग करणं बंधनकारक। इयर टॅगिंग केलेल्या पशूंचीच खरेदी विक्री करता येणार। नोंदणी न केलेल्या पशूंना उपचारही मिळणार नाही। हे 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात। पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं काही पंप बंद। दुरुस्तीसाठी 5 मार्चपर्यंत कालावधी लागणार। 5 कर्मचाऱ्यांसह इराणी बोट जप्त। गुजरात, एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई। बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाचा इशारा। तर पश्चिम विदर्भामध्ये 44,579 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशामध्ये जाणाऱ्या 4 भारतीय अंतराळवीरांची पंतप्रधान मोदींकडून नावं जाहीर। प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला गगनयान मोहिमेसाठी जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।